विनंती असेल या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जा. आपण मॅच पाहतोय. या ठिकाणी एका बाजूला असेल सावरसई तर दुसऱ्या बाजूला जय भवानी आंबेकर. चेंडू वर उडालाय त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू अडवला आणि 2 धावा पूर्ण केल्यात. त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय एका बाजूला विशाल तर एका बाजूला आर्यन अशी जोडी सावरसई संघाची आपल्या संघासाठी खेळ करत असताना पाहतोय. तर एका बाजूला आंबेकर संघ आहे. आंबेकर संघाचा गोलंदाजी मार्कवर प्रमोदला आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ आहे. 2 षटकांचा हा सामना आहे आणि निर्णायक सामना आहे. महत्वाचा सामना डू ऑर डाय मॅच आहे. खरं तर जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा चेंडू सीमा पार आलाय. चौकार. महाराष्ट्र कर्तृत्वाच्या मेहनतीने नटलेला हिरवगार म्हणजे महाराष्ट्र. तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या. महाराष्ट्र म्हणजे काय निसर्गरम्य कोकण. महाराष्ट्र म्हणजे काय तर जय जिजाऊ जय शिवराय म्हणजेच आमचं महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रात आपला जन्म झाला खरं तर. आणि त्याच महाराष्ट्रात आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड विकेट त्या ठिकाणी पुढचे सरसवत मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल झालं. त्यानंतर चेंडू गेला आहे सीमा पार आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. रायगड जिल्ह्याचं नाव रायगड जिल्ह्याच्या कुशीत आणि पेन तालुक्याच्या मुशीत बसलेले हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण या ठिकाणी पेन नगरपालिकेचं मैदान पाहतोय. त्याच मैदानावरती जय गणेश क्रिकेट संघ विराणी आयोजित ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाल्यानंतर चेंडू फील्ड झाला. लगेचच फेकी केली त्या ठिकाणी परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धवलकवरती धावा लागतील 20 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 षटकांचे सामने आहेत आणि 2 षटकांचे सामने चालू असताना भरपूर मोठी धावसंख्या खरं तर धावफलकावरती लावली आहे सावरसई संघानं. सावरसई एका बाजूला तर एका बाजूला आंबेकर असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय या पेन नगरपालिकेच्या मैदानावरती. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर हे लाईव्ह कव्हरेज आपण करताना पाहतोय. त्या चॅनलला देखील शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या आमच्या हक्काचं मराठी माणसाचं चॅनल समर्थ लाईव्ह इव्हेंट आमचा आवाज तुमच्यापर्यंत क्लॅरिटी आणि क्वालिटी पोहोचवण्याचं काम घर बसल्या तुम्ही पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावा. मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि त्याच दिशेने खरं तर सावरसई संघ वाटचाल करत असताना आपण पाहतोय. सावरसई संघाचा देखील अप्रतिम खेळ आपण पेन पूर्व विभागात पाहिला. नेहमीच त्यांचं नाव अग्रेसर राहिलंय. खरं तर सुशांत असेल त्याचं देखील नाव आपण या ठिकाणी आवर्जून घेऊ कारण त्याचं देखील खेळ सावरसई संघातून खेळत असताना अप्रतिम राहिले. परंतु या ठिकाणी आदिवासी क्रिकेट चे सर्व हे खेळाडू आहेत आणि त्यांना देखील चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. चांगल्या मैदानावरती त्यांचा देखील खेळ तुम्ही पाहावा यासाठी खरं तर हे आयोजन नियोजन जय गणेश क्रिकेट संघ विराणी संघाचा आपण पाहतोय. सरपंच चषक 2025चं हे पहिलं पर्व आणि असेच सर्व पर्व आपण पुढच्या वर्षी देखील पाहणार आहोत. यस या ठिकाणी मैदानामध्ये लेग बिफोर द विकेट च्या माध्यमातून फलंदाज
खर तर बिग बॉस सीझनचा तो विनर देखील राहिलाय. सूरज चव्हाण रील स्टार आहे, त्याचं देखील नाव या ठिकाणी घेतलं जाईल. जय गणेश डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून खरं तर अप्रतिम गीत या ठिकाणी आपण सलगच्या 4 दिवसामध्ये पाहतोय. आजचा शेवटचा दिवस आणि 4था दिवस मेगा फायनल डे आजचा, आणि त्या दिवसामध्ये देखील आमचा आवाज तुमच्यापर्यंत क्लॅरिटी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी जय गणेश डेकोरेटर्स करतोय. फलकावरती धावा 20. नवीन आलेला फलंदाज अमित, पहिलाच फटका मोठा फटका जरूर खेळला. त्या ठिकाणी काऊ करण्याच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड झाल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 21 धावा. रवी वाघोले आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. आपल्या आंबेकर संघासाठी मागच्या मॅचचा हिरो, खरं तर चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आंबेकर संघासाठी त्याचा देखील राहिलाय. तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. परंतु समोर आहे विशाल, ज्याच्याकडे कौशल्य आहे मोठे फटके मारण्याची, आणि तो गणला जातो खरं तर सावर्सी संघाकडून नेहमीच खेळत असताना मोठे फटके मारण्यासाठी त्याचं नाव अग्रेसर जरूर राहिलंय. तोच फलंदाज विकास स्ट्राईक एंड वरती होता. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील या ठिकाणी 22 धावा. अमित आणि विशाल अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. शफल झाला, त्यानंतर लेगूक करायचा होता, पुलचा फटका बनवायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा तितकासा संपर्क चांगला आला नाही. चेंडू हलकासा ग्लान्स झाल्यानंतर त्या ठिकाणी एकच धाव प्राप्त होईल. आता स्ट्राईक एंड वरती येईल विशाल. 2 षटकांचे हे सामने आहेत आणि 2 षटकाच्या सामन्यामध्ये खरं तर फायटिंग स्कोअर मित्र म्हणून उभं झालाय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात सावर्सी संघाच्या, परंतु आंबेकर संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. पुढचा चेंडू स्लोवर वन केला होता, गती परिवर्तन आपण त्या ठिकाणी पाहिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा षटकार. षटकार लागतील टीम आंबेकर संघाला 32 धावा. या सावर्सी संघाचा जर विचार केला तर अनेकशे खेळाडू त्या संघाकडून देखील खेळ करत असताना आपण पाहिले. आताची यंग पिढी आहे, युवा टॅलेंट आहे. नवपर्व आणि सर युवा सर्व खरं तर यस थोडंसं स्पीडअप करायचं आहे, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नवे पर्व युवा सर्व खरं तर सावर्सी संघाचे हे सर्व युवा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर अनेकसा खेळ त्या पिढीने देखील घालवलाय, परंतु आता ते 40+ आणि 50+ देखील झालेत. परंतु चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून सावर्सी संघासाठी अप्रतिम राहिलाय. असे काही सर्व खेळाडू या ठिकाणी डगआउट मध्ये देखील आपण पाहतोय. गरज असेल 32 धावांची जिंकण्यासाठी टीम आंबेगड संघाला.
12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 16चं रिक्वायर्ड रन रेट आता आपण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 21 असेल 32 धावांचा टीम आंबेकर संघासमोर. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आंबेकर संघाची. रवी वाघुले आणि वैजनाथ अशी जोडी मैदानामध्ये झाली आहे सज्ज 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी, परंतु डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज सज्ज होईल आर्यन पवार. पवारची पॉवर आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिली, त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिली, परंतु या सामन्यामध्ये देखील अप्रतिम खेळ करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तीच चांगली फलंदाजी या ठिकाणी रवी वाघुलेला देखील करावी लागेल. आणि त्याच्या समवेत आलेला फलंदाज आपण वैजनाथला पाहतो, त्याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. IPL चालू झालाय आणि IPLच्या मॅचेस देखील चालू झाल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये RCB आणि आजच्या दिवसामध्ये देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स महत्वाचा सामना आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच आपटला होता, खराब चेंडू होता आणि ऑफेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवांतर घोषित करण्यात आला. डॉट चेंडूची अवांतर चेंडू आलाय आणि या अवांतर धावेच्या मदतीने खरं तर खातं ओपन झालं टीम आंबेकर संघाचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ एक्स्ट्रीच्या बाहेर बॉडीपासून दूर ठेवायचा होता, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न फसला आर्यन याचा. हा देखील चेंडू अवांतर घोषित केलाय. पंच त्या ठिकाणी मंथन भोईर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण समीरला पाहतोय. खरं तर पूर्ण दिवसभर आणि पूर्ण 4 दिवस ज्यांची साथ या ठिकाणी महत्वपूर्ण योगदान ज्यांचं लागलंय ते मंथन भोईर. कडाक्याच्या उन्हात देखील पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांचा देखील आपण पाहिला. लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी चेंडू अडवला आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या मदतीने फलकावरती धावा लागतील 3 धावा. 2 फलंदाज रवी आणि वैजनाथ अजूनही फलंदाजी करत आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण आर्यनचं पाहतोय टीम सावरसई संघाकडून. पुढचा चेंडू शॉर्ट पिच आपटला होता त्या ठिकाणी. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस मात्र या ठिकाणी चेंडूने जिंकलाय. चेंडू सीमा पार चौकार. टीम आंबेकर संघाच्या 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावांचं टार्गेट घेऊन खरं तर मैदानामध्ये दाखल झाला आंबेकर संघ. पुढचा चेंडू आर्यनचा. मोठा फटका मारायचा होता, मोठा फटका मारण्याचा मानस देखील त्या ठिकाणी होता फलंदाजाचा, परंतु चेंडू आणि बॅटचा तितकासा चांगला संपर्क आला नाहीये. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी झाला. सिंगलला केले, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा सहजरित्या प्राप्त होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 9 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न आणि संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. सर जितका मोठा संघर्ष तितकाच मोठा विजय देखील असतो. तुम्हाला संघर्ष जेवढा असेल तेवढाच मोठा तुमचा विजय असेल. तुम्हाला संघर्ष या ठिकाणी करावे लागेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये कट लागल्यानंतर ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू फील्ड झाल्यानंतर 1च धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि या 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 10 धावा. डबल फिगर मध्ये जाऊन स्कोर पोहोचला 10 धावांवरती. तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. मोठा फटका आलाय का या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स चेंडू अडवण्यात यश मात्र त्या ठिकाणी मिळालंय. क्षेत्ररक्षकाला 1 धाव जोरात पूर्ण केली, त्यानंतर डबल देखील पूर्ण केली आणि 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी धावफलकावरती धावा लागतील 12 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन 2 फलंदाज रवी अँड वैजनाथ. हे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय आपल्या आंबेकर संघासाठी प्रयत्न करत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर त्याचा खेळ अप्रतिम राहिला आपल्या संघासाठी. तोच आर्यन.
गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता, खरं तर मोठा फटका मारायचा होता चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क आला नाहीये. खरं तर चेंडू पडल्यानंतर तुम्हाला वॉच करणं गरजेचं आहे, तुम्हाला टायमिंग करणं गरजेचं आहे, त्यानंतर मोठा फटका मारणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. षटक समाप्त झाला. षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या 13 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी बनवावे लागतील टीम आंबेघर संघाला. यस, ड्रिंक्स थोडंसं पाणी पाठवायचं आहे. खरं तर कडाक्याचं ऊन आहे आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये खरं तर हे सर्व सामने आजच्या दिवसभरामध्ये खरं तर हे सर्व खेळाडू उन्हाच्या तडाख्यात आणि उन्हाच्या कडाक्या उन्हामध्ये हे सर्व क्रिकेट खेळत असतात. अनेकशा रील्स आपण पाहत असतो सर, अनेकशा रील्समध्ये असं देखील पाहत असतो की एखादा खेळाडू उन्हाच्या तडाख्यामुळे थोडंसं प्रेशरेटिक होतो, अटॅक येण्याची संधी देखील त्या ठिकाणी जास्त असते, उन्हाचा कडाका असतो. या अशा वेळेला मित्रांनो तुमच्यासोबत एक विटॅमिन सी म्हणजेच विटॅमिन सी म्हटलं तर लिंबू सरबत वगैरे असेल किंवा ऑरेंज ज्यूस असेल तुमच्यासोबत असणं गरजेचं असतं, किंवा ग्लुकॉन डी पावडर देखील असणं गरजेचं असतं. आपल्या टीम्स स्क्वॉडला किंवा टीम स्क्वॉड मधील एखाद्या खेळाडूला ते आणण्यास सांगायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये खरं तर उन्हाचा कडाका आणि कडाक्याच्या उन्हामध्ये खेळत असताना हे सर्व खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चांगले सामने. आजच्या दिवसामध्ये जय गणेश क्रिकेट संघ वीरांनी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा थरार आपण पाहतोय मैदानामध्ये. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल या मैदानामध्ये, काय झालंय आणि काय होणार आहे या मैदानामध्ये आपण पाहणारच आहोत. तुम्ही देखील पाहत राहा समर्थ लाईव्ह इव्हेंट आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये. पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, चेंडू 1 बाउन्स फील्ड झालाय. एक धाव पूर्ण केली आहे, परंतु त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय ही रनआउटची विकेट देखील नसणार आहे आणि ही रन देखील नसणार आहे. स्ट्राईक त्या ठिकाणी राहील, स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. जो फलंदाज स्ट्राईक वरती होता तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती येणार आहे आणि जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती होता तोच फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती राहणार आहे. एंड चेंज होणार आहे, एकच धाव पूर्ण होणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 14 धावा. आता गरज असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मोठे 3 फटके आपल्याला विजयी करून देतील, परंतु येणारे पुढचे 3 डॉट चेंडू साबरजई संघाला विजयी करून देतील. कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार हे पाहण्याजोगे ठरेल. या मैदानामध्ये काय घडलं, या मैदानामध्ये काय घडणार आहे, या मैदानामध्ये आपण आजच्या दिवसामध्ये अप्रतिम सामने पाहिले आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड झालाय, परंतु या टाइमला त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलं आणि डीप मध्ये चेंडू फील्ड झाल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा. आता गरज असेल 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम आंबेघर संघाला. 4 चेंडू 17 धावा, एखादा मोठा फटका येईल का, येईल का, येईल का, स्टँड अँड डिलिव्हर. परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, पकडलाय झेल आणि संपलाय रवी वाघुळेचा खेळ. रवी वाघुळे बॅक टू द डगआउट. मध्ये दाखल झाला आहे आशिष. पेन नगरपालिकेचं हे भव्य दिव्य मैदान आहे आणि याच मैदानावरती अनेकशा स्पर्धा खरं तर आपण पाहिल्या. नाईट टुर्नामेंट देखील याच मैदानावरती पार पडल्या. अप्रतिम सामने तुमच्या आमच्या भेटीला सर्वांचे आले, परंतु या ठिकाणी आदिवासी समाजातील सर्व खेळाडू, त्या सर्व खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा नव्हे तर मिळवून दिला या ठिकाणी जय गणेश क्रिकेट संघ वीरांनी. या
आयोजक संघानं आणि आयोजक टीमनं या सर्वांचं देखील या ठिकाणी सहर्ष हार्दिक अभिनंदन करतो. कारण सर्व आदिवासी खेळाडू असतील ते सर्व आदिवासी खेळाडू ज्या ठिकाणी खेळायला जात असतात त्यावेळेला मैदान चांगलं नसतं आणि मैदान चांगलं नसल्यामुळे खेळ देखील चांगला होत नसतो. परंतु या ठिकाणी विराणी संघानं एक विचार केला की आपला ज्या टुर्नामेंट्स ठेवायच्या आहेत त्या पेन नगरपालिकेच्या मैदानावरती ठेवू आणि त्या टुर्नामेंट ठेवू नव्हे तर त्या अस्तित्वात आणल्या आणि त्या घडवल्या देखील या मैदानावरती. या ठिकाणी औपचारिकता बाकी फक्त राहिली आहे. टीम सावरसे आणि आंबेकर या दोन संघांच्या मध्ये धावफलक तिचं थांबलाय 16 धावांवरती 32 धावांची आवश्यकता होती. अर्धा पल्ला फक्त गाठण्यात यश मात्र या ठिकाणी आलंय आंबेकर संघाला. अनेकचे मान्यवर आजच्या दिवसामध्ये देखील आपण येताना पाहिले या समालोचन कक्षामध्ये आणि अप्रतिम आयोजन नियोजन. खरं तर जय गणेश क्रिकेट संघ विराणी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सरपंच चषक 2025 चे हे दैवीप्यमान 16 पेन नगरपालिकेच्या मैदानावरती सावरसे संघ त्या ठिकाणी विजयी झालाय आणि पुढच्या राऊंड मध्ये ते क्वालिफाय झाले. तर त्यांना देखील बेस्ट ऑफ लक असेल आणि हार्ड लक टीम आंबेघर. तुम्हाला देखील नेक्स्ट मॅच साठी